अफझल खान वधाआधी जेव्हा त्याचा वकील कृष्णाजी भास्कर महाराजांना भेटायला आला, तेव्हा महाराजांनी थेट त्याला देवीच्या देवळात नेलं आणि तिथे अफझल खानाचा हेतू विचारला. आता हेतू विचारल्याबरोबर कृष्णाजी भास्करने अफझल खानाने लिहिलेला खलिता महाराजांच्या पुढे ठेवला. महाराजांनी खलिता वाचला आणि कृष्णाजी भास्करला विचारलं, इतकाच हेतू आहे अफझल खानाचा? आता देवळात उभं राहिल्यामुळे, देवीच्या समोर उभं राहिल्यामुळे कृष्णाजी भास्कराला खरंही बोलता येईना आणि धड खोटंही बोलता येईना. त्यावेळेला कृष्णाजी भास्कर महाराजांना म्हणतो की महाराज, ही महाभारतातल्या काका पुतण्याची भेट आहे, यावरून तुम्ही समजा. आणि महाराजांना समजलं. ज्या वेळेला रणांगणावर 100 कौरवांना मारलं गेलं, त्यांचा वध झाला, त्यावेळेला धृतराष्ट्राने भीमाला एक निरोप पाठवला की आता माझं या जगात कोणी उरलेलं नाहीये, त्यामुळे तुम्हीच माझी मुलं, मला भेटायला या. आणि असा हा आपल्या काकाचा प्रेमळ निरोप ऐकून भीम प्रत्यक्षात धृतराष्ट्राला भेटायला निघाला. इतक्यात भगवंत भीमाच्या पुढे जाऊन उभे राहिले. ते भीमाला विचारतात, कुठे निघालात? भीम म्हणतो, काकांना भेटायला. यावर भगवंत म्हणतात की तुमच्या काकांचं प्रेम किती उतू जातंय हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर जसं मी सांगतो तसं करा. आता भीम भगवंतासमवेत धृतराष्ट्राच्या महालात जातो. आता या धृतराष्ट्राच्या महालामध्ये भीमाचाच, परंतु भीमापेक्षा 7 पटीने बलशाली असा लोखंडी पुतळा तिथे ठेवलेला होता. हा पुतळा कशासाठी होता? तर दुर्योधन ज्या वेळेला गदा युद्धाचा सराव करायचा, त्यावेळेला तो या पुतळ्याबरोबर सराव करायचा, कारण भीमाला बघून त्याला चेव चढायचा. आता भगवंत भीमाला घेऊन या धृतराष्ट्राच्या महालात आले. भीमाने एक पाऊल महालाच्या आत टाकलं आणि धृतराष्ट्राला हाक मारली. भीमाचा आवाज ऐकून धृतराष्ट्र ताडकन आपल्या जागेवरून उठला आणि भीमाच्या दिशेने तो एक पाऊल पुढे टाकू लागला. भीम आणि धृतराष्ट्र एक पाऊल पुढे टाकून एकमेकांच्या समोर येऊ लागले. आणि जेव्हा भीम धृतराष्ट्राच्या अगदी समोर येऊन ठाकला, धृतराष्ट्र भीमाला गच्च मिठी मारणार इतक्यात भगवंताने भीमाला तिथून बाजूला केलं आणि भीमापेक्षा 7 पटीने बलशाली असलेला तो लोखंडाचा पुतळा धृतराष्ट्राच्या समोर आणून ठेवला. द्वेषाने दूषित झालेल्या या आंधळ्या धृतराष्ट्राला हातात काय आलं ते कळलं नाही. धृतराष्ट्राने कडकडून त्या पुतळ्याला द्वेषाने मिठी मारली. त्याचा द्वेष इतका होता की क्षणार्धात त्या लोखंडी पुतळ्याचे 10 तुकडे झाले. यावर भगवंत भीमाकडे पाहून म्हणतायत की 100 कौरवांना जे रणांगणात साध्य झालं नाही, ते हा म्हातारा या महालात एकटा करणार होता. आता जेव्हा अफझल खानाच्या वकिलाने महाभारतातल्या काका पुतण्याची भेट या पद्धतीने महाराजांना सावध केलं आणि महाराजांना ते कळलं, कारण महाराजांना महाभारत माहीत होतं. किंबहुना जिजाऊ माँसाहेबांनी रामायण महाभारत शिकवूनच महाराजांना मोठं केलं होतं. आणि त्यानंतर मग महाराजांनी काय विजयश्री मिळवली हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे.